सध्या भाजप आणि सत्ताधारी या सगळ्या लोकांकडनं एक परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे परसेप्शन हे आमच्यासोबत असणारे सगळे स्वच्छ आहेत. भलेही ते काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असताना महाभ्रष्ट, महामाफिया, महागुंड, अत्यंत लोचट, स्वार्थी, कपटी, धूर्त असे सगळे ते होते. परंतु ते काँग्रेस राष्ट्रवादी किंवा सेनेमध्ये असताना होते. आमच्याकडे आल्यावर ते स्वच्छ झालेले आहेत आणि जे आमच्याकडे आलेले नाहीत ते मात्र अजूनही तसेच भ्रष्टाचारी आहेत. हे परसेप्शन क्रिएट करण्याचा जो भाजपाचा प्रयत्न आहे त्या प्रयत्नातूनच आता रोहित पवारांवरची आजचं समन्स किंवा कालची राजन साळवीवर ची कारवाई किंवा सूरज चव्हाणांवरची कारवाई हे सगळं त्याचं द्योतक आहे. अगदी सुषमाताई, आपण बघतोय महाविकास आघाडी आता म्हणजे तुम्ही आता जशा प्रकारे आरोप केला सत्ताधाऱ्यांवर तशाच प्रकारे महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक प्रत्येक नेत्याला टार्गेट केलं जातंय. या विरोधामध्ये आता महाविकास आघाडी नेहमी बोलते, पण रस्त्यावरची लढाई लढणार आहे का? नाही, रस्त्यावरची लढाई महाविकास आघाडीने केव्हाच सुरू केलेली आहे. रस्त्यावरच्या लढाईचा भाग म्हणूनच रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढली होती किंवा इकडे आता आमचे विरोधी पक्षनेते दानवे यांचे जनता दरबार चालू आहेत किंवा त्याच वेळेला आमचे नेते आदित्यजी यांची निष्ठा यात्रा सुरू आहे किंवा 30 तारखेपासून मी एक वेगळं अजून अभियान आमचं सुरू होत आहे. पण या सगळ्या एकूण याच्यामध्ये एक सगळा खेळ परसेप्शनचा आहे. एक परसेप्शन क्रिएट केलं जातंय भाजपकडनं, एक दहशत पसरवली जाते. मी म्हटलं ना की तो डर पिक्चर मधला जो डायलॉग आहे की तू मेरी नहीं तो किसी और की नहीं हो सकती, त्या पद्धतीने अगर तुम बीजेपी में आए तो ही तुम्हारे राजनीति चल सकती है. तुम्ही बीजेपीच्या सोबत आलात तर आणि तरच तुम्ही राजकारणात टिकू शकाल, अन्यथा आम्ही तुम्हाला संपवून टाकू, उद्ध्वस्त करू. हे जे अत्यंत सूडबुद्धीचं राजकारण आहे ते परसेप्शन क्रिएट करण्याचा खेळ या ईडीच्या माध्यमातून केला जातो. सुषमाताई, रवींद्र वायकर असतील किंवा काल राजन साळवींच्यावर सुद्धा धाड पडलेली आहे. संजय राऊत म्हणाले किंवा ठाकरे गटाचे अनेक नेते म्हणतात की त्यांना शिंदे गटामध्ये येण्यासाठी प्रचंड दबाव आहे आणि त्याच सुडातून ही कारवाई केली जाते आहे. आजची कारवाई सुद्धा त्याच दृष्टिकोनातून बघितली पाहिजे असं वाटतंय? अगदीच, मी म्हणूनच म्हटलं ना की तू मेरी नाही तो किसी और की नाही. आलात तर फक्त भाजपमध्ये या, भाजपमध्ये राजकारण करा. भलेही तुम्ही भ्रष्टाचारी असाल, कसेही असाल, आम्ही तुम्हाला शुद्ध करून घेऊ, पण इतर पक्षांचे नाही. थोडक्यात काय तर जे.पी. नड्डांनी मुंबईत आल्यावर जे सांगितलं होतं की अब इसके आगे सिर्फ और सिर्फ एक ही पार्टी रहेगी, भारतीय जनता पार्टी. म्हणजे लोकशाहीचं सगळ्यात मोठं सौंदर्य हे विरोधी पक्षांचं सहअस्तित्व असतं. ते लोकशाहीचं सौंदर्यच नष्ट करण्याचा आणि सगळ्या विरोधकांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न सध्या भाजपाकडून केला जातोय. त्याचाच भाग म्हणून रोहित पवारांवरची कारवाई किंवा वायकर, सूरज चव्हाण, राजन साळवी यांच्याकडच्या कारवाईकडे आपल्याला बघता येईल. अगदी सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही TV9शी बोललात त्याबद्दल. आपण बघतोय रोहित पवारांना ईडीचं समन्स आलेलं आहे. बुधवारी ईडीनं चौकशीला बोलावलेलं आहे. ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे होत्या आणि त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधलेला आहे.